सावली साकी आहे गूढ काही सारे भासे आता अनाकलनिया 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 किती वर्ष झाली होती ग लग्न ठरून। गावातले लोक सुद्धा विचारायला लागले लग्नाचा बेत पुढे ढकलला का। काय ग गावातले लोक म्हणतात म्हणून लग्न लावून देतेस का तू माझं। परत या दगडावरती पाय ठेवायचा नाही। तुला तुझ्या विश्वनाथाची शपथ आहे। या दगडाचं माझ्या मनाला इतकं आकर्षण काय काही कळत नाही। सुमारे 300-350 वर्षापूर्वी इथल्या राजाने किल्ला बांधायला घेतला। महिनोनी महिने झाले तर भिंती उभे राहिनात। मग राजानं आपल्या विश्वासातल्या ज्योतिषाला पाचारण केलं। ज्योतिषाने उपाय सांगितला। नरबळी, नपुसक नसलेल्या तरुणाचा बळी दिला गेला पाहिजे। हे सगळे करण्यासाठी या गावातला एक तरुण तयार झाला। राजा सगळ्या जनतेसमोर त्याच्या समोर नतमस्तक झाला। म्हणाला, या तरुणाच्या धाडसाला मी दाद देतो। युद्धात लढणाऱ्या सैनिकापेक्षा हा मला जास्त मोठा वाटतो। याच्यानंतर याच्या कुटुंबाची पालन पोषण करण्याची जबाबदारी माझी आहे। ज्या तरुणामुळे हा किल्ला पूर्ण झाला त्याची आठवण म्हणून तिथे एक दगड आणि त्याच्या भोवती चौथरा बांधला गेला। काका पण गेल्या कित्येक वर्षात तिथं कोणाचा बळी दिलाय का नाही ना। मग लोक अजूनही का घाबरतात। बळी स्वेच्छेने जायचा पण अकाली जायचा। पण त्याच्या इच्छा आकांक्षा मागे राहायच्याच की नाही। म्हणून त्याचा आत्मा त्या जागेभोवती घुटमळत राहायचा। काका अहो त्या काळातला तो आत्मा आताही माणसाला झपाटेल असं म्हणणं बरोबर वाटतं का तुम्हाला। मी तुम्हाला सांगू, मला वाटतं ना तो आत्मा कंटाळला असेल आणि म्हणाला असेल मरू द्या तर सगळ्या इच्छा आकांक्षा, आपण आपला निवांत आराम करूया आता तरी। तुम्हा पोरांना गंमतच वाटते। तरुणात वाटणारच। बळी गेलेल्या तरुणाचा एखादा तरी वारस या गावात असेल तर आत्मा मुक्त होत नाही। पहिल्या बळीचा वारस अजूनही या गावामध्ये आहे। आपण काकांना कधी विचारलंच नाही
पहिल्या बळीचा वारस कोण येते. अरे उर्मी तू बघ आत्ताच तुझी आठवण आली आणि तू समोर आलीस. गप्पा खोटारडा. तुला एवढी जर का माझी आठवण येत होती तर मी आले तेव्हा का नाही आलास रे मला भेटायला. अगं समुद्रावर होतो. हा. तुला माहिती आहे समुद्र म्हणजे जीवन आहे माझं. त्याच्या कुशीत असलं ना की कसलंच भान राहत नाही. हो माझही. नाही अगं तुझं भान ठेवावं लागत नाही. तू श्वास आहेस माझा, कायम बरोबरच असतेस. तू ना मच्छीमार होण्याऐवजी कवी व्हायला हवं होतस. पण काय प्रॉब्लेम आहे, तू समोर असलीस तरच कविता स्फुरते मला. अच्छा चला भरपूर झालं, घरी जाऊया आता. घरी जाऊ पण कोणाच्या? ए सध्या तरी ना माझ्याच घरी जायचं तुझ्या. अरे दीपू ए तुझी तुझी मिशी कुठे गेली. कपली कपली कापली का रे, का कापलीस हा. ते बाळाला. अच्छा बाळाला मिशी टोचते म्हणून तू कापून टाकलीस. वा वा वा. बरं मग काय आता बाळाची मजाच आहे. ए इथे काय करतोय आता. इथे काय करतोयस बाळाला घेऊन. बाळाला मंदिर दर्शन. अच्छा दर्शनाला घेऊन आलेला बाळाला. मी आलं दर्शन. हा चला चला मग आता घरी जा दोघही. फार वेळ बाहेर भटकू नका, वेळेत घरी जा काय. हा चल आम्ही निघू. अच्छा बाय. काय काय केलं इतके दिवस. मजा केली. चारी बाजूनी समुद्र आणि मध्ये मी एकटा. बकुळा ही कोण बकुळा. माझी अन्नपूर्णा. काय अगं मी गावात असलो ना की माझ्या जेवणाची काळजी ही घेते. का रे आईने तुला काय जेवण देणं बंद केलं की काय. काय आहे, सासरी जास्त दिवस खाल्लं की जावयाची किंमत कमी होते. अच्छा असं आहे का. याला भेटायला गेली होतीस म्हणून उशीर झाला. काकू किती काळजी करत होत्या. आईला काहीतरी कारण लागतच काळजी करण्यासाठी. तू इथे काय करतेस. अगं मी तुमच्या हॉटेलचं किचन हीच सांभाळते. हा हो. मग मी काल आले तेव्हाही मला कशी नाही दिसली. तू काल आली तेव्हा मी किचन मध्ये होते आणि तू किचन मध्ये आली नाही म्हणून भेट नाही झाली. किती दिवस झाले इथे येऊ. 6 महिने. इतक्या आडगावात कशी काय आलीस. मला गर्दीपासून जरा दूरच राहायचं होतं आणि पोटा पाण्यासाठी काम करणंही गरजेचं आहे. तुमच्याच हॉटेलच्या काय कस्टमरनी ह्या गावाचं आणि तुमच्या हॉटेलचं कौतुक केलं. म्हटलं संधी मिळते का जरा जाऊन पाहूया. पण काकूंनी माझी जेवण बनवण्याची परीक्षा पण घेतली. हा आणि त्या परीक्षेत ही 200% पास झाली. परीक्षक तूच असशील ना. तुला सांगते अख्ख्या गावामध्ये याच्या इतका खादाड दुसरा कोणी नाहीये. बरोबर. झाली तुझी उलट तपासणी झाली. अरे काय उलट. चला आता पोटा पाण्याचं बघूया काहीतरी. हा बघूया नाश्त्याला काय केलेस. थालीपीठाची सगळी तयारी झालीये. क्या बात है. वा. तू असलीस ना की मला कशाचीच काळजी नसते. तशी आता खाण्यापिण्याची काळजी घ्यायची गरज नाहीये. तुझी हक्काची बायको येते. असं म्हणतात
नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा रस्ता त्याच्या पोटातून जातो. जर नवरा जेवणावर खुश तर आपला, नाहीतर हातातून गेला. तू नको काळजी करू. तुला जेवण बनवता येत नसलं तरी मी तुझ्या हातातून जाणार नाही. ए, तुझी बायको बनून तुझ्या घरी येण्याचा माझा निर्णय मला थोडासा बदलावासा वाटतोय. का? अरे म्हणजे मला असं वाटतं की तू जावई बनून आमच्या घरी या. म्हणजे कसं, जेवणाचे डिपार्टमेंट आईच्या ताब्यात, तू माझ्या मुठीतून जाण्याचा प्रश्नच येणार नाही. छे, असं कुठं असतंय काय? बरं बकुळा, जा माझ्या होणाऱ्या नवऱ्याच्या पोटात काहीतरी खायला घाल. हा. अरुणा, अरुणा, हे नील, मी निघतो. हे तुम्हाला बघून पळ काय काढतोस रे? काल सुद्धा पळाला होतास. अगं पळतोय कुठे मी, हॉटेलचं काम आहे आणि आता माझ्यावर जबाबदारी आहे ना. हा माहितीये, खूप मोठा झाला असते म्हणजे जबाबदारी आहे माझ्यावर. हे आत्ताशी 2 मिनिटं बोललास तर काय आभाळ कोसळणार आहे? अगं काय अरुणा, हा तू काल आली नाहीस मला भेटायला? अगं येणार होते पण ना जमलंच नाही. तू संसारात पडली ना की कळेल तुला सगळं. अगं काय आहे अरुणा? घ्या. अगं हे काय? अगं हे त्या दिवशी मार्केट मधून घरी येताना शॉर्टकट वापरला ना, त्याचा परिणाम आहे. बरं चल, मला उशीर होतोय. विकास पण घरी आहे, तो वाट पाहत असेल. पाहू दे ना वाट, एवढं काय बिघडलं? बायको शिवाय जराही राहत नाही म्हणजे काय? त्याला ना माझं नाव सांग. त्याला म्हणून उर्मीने थांबवून घेतलं होतं. अगं नाही, तसं नाही. काय यार, खूपच भाव खायला लागलीस ना तू. अगं आत्या, कशाला उगाच मागे लागतेस? जाऊ दे ना. बरं आठवलं, आजी तुला मगापासून बोलावते. जा, नाहीतर घर डोक्यावर घेईल. नील, आत्या आली आहे का बघ. मगापासून 10व्यांदा विचारून झालंय. जा जा जा. चल मग, बाय बाय. बाय. मी निघते. वांजबाईंनी हट्ट करायचा नसतो. अगं साधा एक मूल नाही देऊ शकलेस तुम्हाला. अरुणा, आपल्याला मूल असतं तर तुझाही पाय घरात टिकला असता. अशी उठसूट गावभर भटकत बसली नसतीस. किती उशीर केलास? एवढा वेळ लागतो धावायला? अगं बाई, धावत नव्हतं एवढा वेळ. मग तुझ्या जावयाला घेऊन आलीये. सागर आलाय? खाली बसून ना थालीपीठ हादरतोय. ओ मॅडम, काय? तुम्ही काय एवढा वेळ वाट पाहत होतात माझी? अगं तुझ्या साड्या दे, मॅचिंग ब्लाऊज शिवायचे. ऐकत्या वेळेस घोळ नको ग. टेलरला बोलवलंय, तो येईल एवढे. ठीक आहे. मला वाटलं खूप काहीतरी झालंय की काय. बरं, आले घेऊन येते. ये आण. अरुणा, अरुणा, हे बघ, मला खरं सांग, ही तुझ्या हातावरची जखम नशिबात लिहिलंय तेच भोगतेय. नको भोगूस. तू दबून का राहतेस? प्रत्येक वेळी हे बोलून दाखवायलाच हवं का? अगं तू तुझं वागणं बदल. माझं बोलणं आपोआप बंद होईल. इतका वेळ कुठे होतीस तू? अहो, मी तर तुम्हाला सांगून गेले होते ना की उर्मीच्या घरी चालली आहे म्हणून.
उर्मिला भेटायला इतका वेळ लागतो का? ऍक्च्युली मी उर्मीच्या घरी गेले, पण नेमकी उर्मीच घरी नव्हती. ती धावायला गेलेली आणि मग काकू म्हणाल्या की ती येईपर्यंत थांब. त्यांनी इतका आग्रह केला, मग मला नाहीच म्हणता नाही आलं. आणि शिवाय नंतर उर्मीने पण खूप आग्रह केला. उर्मीने आग्रह केला की? अहो खरंच उर्मीने खूप आग्रह केला. म्हणाली की विकासला माझं नाव सांग म्हणून. तो काय बायकोशिवाय राहू शकत नाही का? मला बायकोशिवाय राहत नाही, की बायकोलाच माझ्याबरोबर राहायचं नाहीये. हे बघा, उर्मी काय म्हणाली ते मी तुम्हाला सांगितलं. आता काय उत्तर द्यायचे ते तुम्ही उर्मीलाच द्या. या खुणांबद्दल पण उर्मी विचारत होती. अरुणा, तुझा पाय जराही घरात टिकत नाहीये. कायम काही ना काहीतरी कारण काढून तू घराच्या बाहेर पडत असतेस. अहो इतक्या वर्षांनी उर्मी गावात आलीये, मग तिला भेटायला नको का? खरं तर तुम्ही भेटायला हवं तिला. रघुनाथ आणि विश्वनाथ सारखं समजते. ते माझं मी बघेन. भेटेल मी तिला फुरसतीनं. काही पळून नाही चालली ती. आणि मला सांग, नवरा घरात असताना तू घराच्या बाहेर पडतेसच कशी? नवरा घरात आहे, त्याला काही ते हवं नको ते बघायचं, त्याशिवाय तू सर नटून सजून घराच्या बाहेर पडतेस सकाळी सकाळी फिरायला. अहो तुम्हीच सांगितलं ना की मी उशिरा उठणार आहे म्हणून, आणि तुम्ही उठण्याच्या आधी मी येणारच होते. मला ना तुमच्याशी कसं वागायचं तेच कळत नाही. स्वतःला कसं वागायचं कळत नसेल ना, तर नवऱ्याचं ऐकावं माणसानं. ह्याच्या काय अपेक्षा ठेवल्या होत्या मी तुझ्याकडनं? दिवसभर मेलेल्या माणसांचे चेहरे पाहतो, त्यांच्या प्रेताची चिरफाड करतो, म्हणून घरी येऊन बायकोचा हसरा चेहरा पाहावा तर बायको एकदा दुर्मुखलेली, नाही तर घरातच नसते. पण तुमच्याही येण्या जाण्याच्या कुठे वेळा असतात, आणि तसंही तुम्ही कधी येणार हे मला ठाऊकच नसतं. 24 तास काय मी घरात बसून राहू का? तसंही मी कुठे येत नाही का जात नाही, आणि गेलेच तर फक्त आजोबांकडे नाही तर बाजारात. साधं फिरणं नाही का सिनेमा नाही. अहो कुठलाही हट्ट करत नाही मी तुमच्याकडे. हट्ट करायचा अधिकार आहे का तुला? वांजबाईंनी हट्ट करायचा नसतो. अगं साधं एक मूल नाही देऊ शकलीस तुम्हाला. अरुणा, आपल्याला मूल असतं तर तुझाही पाय घरात टिकला असता. अशी उठसूट गावभर भटकत बसली नसतीस. घरात मूल असावं एवढी साधी इच्छा आहे का माझी? पण ही इच्छा पूर्ण करता नाही आली तुला. अहो पण हे काही माझ्या हातात आहे का? तुम्ही सांगितलेले सगळे उपाय मी केले, गंडे दोरे केले की शुक्काकडे जाऊन आले. पण तुला मूल होत नाही, आणि मुलाशिवायच्या उजाड घरात मला यावंसं वाटत नाही. प्रत्येक भांडण ते मूल नसल्यावरच द्यायला हवं का? आणि तुम्हीच मला मागणी घातली होती, तुम्हालाच माझ्याशी लग्न करायचं होतं. तेव्हा तर म्हणालात की मी तुला अगदी फुलासारखं जपेन. वयात अंतर असताना डॉक्टर जावई मिळतोय, मुलगी डोळ्यासमोर राहील, गावात राहील, म्हणून आई बाबांनी होकार दिला. मग हेच जपण आहे का तुमचं? माझ्यात असलेल्या चुकांना सारखं हिणवत राहायचं का? असं वागता तुम्ही? सांगा ना, का असं वागता? विश्वनाथ, तुला माहिती आहे का, तुझ्या लाडक्या बहिणीनं मला घर जावई करून घ्यायचं ठरवलंय. काय एकदम बेस्ट. अगं थालीपीठ टाकणार होतीस ना? हो टाकली होती, पण काय बकुळा, आमच्या जावयाचा आवडता नाश्ता केलास ना? जावई बापूंचं आधीच खाऊन झालंय. हे दिसतंय ना, ते सगळं उरलेलं आहे. एवढं
मग कशी काय ट्रिप झाली तुझी? अरे मस्त. काय विश्वनाथ, फायदा दोन्ही बाजूने असेल तरच धंदा होतो ना. आणि अरे मी पकडून आणलेल्या मालाला किंमत मिळतेय म्हटल्यावर खोलवर समुद्रात जाऊन मासेमारी करायला मला पण मजा येते. आणि महिनोन महिने गावाबाहेर जाऊन राहायलाही मजा येते. लग्नानंतर सुद्धा असंच राहिलं तर काकू, आधी तुमच्या लाडक्या लेकीला विचारा ती किती दिवस या गावात टिकणार आहे ते. आधी 3 वर्ष कुठे ते गडचिरोलीला होती, आता पुढचं पोस्टिंग कुठं असेल कोणास ठाऊक. हे दोघे लग्नानंतर तरी एकमेकांना भेटणार आहेत की नाही हेच मला कळेनाचं झालंय. हा, त्याची काळजी तू करू नकोस. लग्नानंतर त्यांनी कसं भेटायचं ना ते त्यांचं ते ठरवतील ना. काय अरे उर्मी आली आहे माहिती आहे ना? माहिती आहे ना, भेटलो सुद्धा. विश्वनाथ, तुला माहिती आहे का, तुझ्या लाडक्या बहिणीनं मला घर जावई करून घ्यायचं ठरवलंय. काय एकदम बेस्ट. तूच फूस लावतोस तिला. बात जमणार नाही. अरे उर्मी नवरी बनून माझ्या घरात आली असं स्वप्न मी गेली कित्येक वर्ष बघतोय. नाहीतरी तसे तुम्ही भेटणार वर्षातले 3 महिने. मग 3 महिने इथेच राहिलं तर काय प्रॉब्लेम आहे? रक्त आहे का ते? अरे पण साडी फाडली कोणी? अरे कोण आलं होतं इथे? माझ्या मुलीवर कोणीतरी करणी केली. दिवाळीनंतर लग्न करायला तुझी काही हरकत नाही ना? पुढच्या भाऊबीजेला माझ्या भाचवंडाला मांडीवर बसून भाऊबीज करायची आहे. आ! 「 लग्न थांबायला हवं. 」